संतोषदादाचं मार्गदर्शन. स्वप्नील, गावाईचं क्रिकेट खेळलास, कमर्शियल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळला, आज याचा आयकॉन म्हणून पुढे येतोयस. मग स्वप्नील, गावाईचं क्रिकेट आणि प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट यामध्ये थोडाफार तफावत आहे. म्हणजे या जे प्रोफेशनल जे व्यावसायिक गटातलं ओपनचं क्रिकेट तू खेळतोस आणि गावातलं क्रिकेट खेळतोस, यामध्ये थोडासा फरक काय, की तुझ्या ह्यानं की इकडचं क्रिकेट कसं आणि ओपनचं क्रिकेट यामध्ये फरक काय? गावचं क्रिकेट कसं शून्यातून सुरू करावं लागतं. म्हणजे तुम्ही 10 टुर्नामेंट खेळले, 11वी टुर्नामेंट बी तशीच खेळावं लागते. पण ओपनचं कसं आहे, सगळे 11चे 11 प्लेयर प्रोफेशनल असतात, त्याच्यामुळे त्यांना सांगायची काही गरज लागत नाही. हाच फरक आहे. स्वप्नील भालेरावनं टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीच्या तालुक्याची सेवा केलेली आहे. अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतो स्वप्नील, पण टेनिस बॉल क्रिकेटनं स्वप्नीलला काय दिलं? जो मी तुमच्या समोर बसलोय तो टेनिस क्रिकेटमुळेच बसलोय, नाहीतर रानात पाणी धरलं असतं आता. अच्छा स्वप्नील, आत्तापर्यंत खूप छान क्रिकेट खेळलायस, एक चांगला ऑलराऊंडर म्हणून आहेस. मग आत्तापर्यंत स्वप्नील इतकं जे क्रिकेट तू खेळलायस, मग या प्रवासाकडे इथून पाठीमागे बघत असताना जो प्रवास स्वप्नील भालेरावनं केलाय, त्या प्रवासाबद्दल एकंदरीत समाधानी आहेस का? की बाबा आत्तापर्यंत मी जे क्रिकेटचं आयुष्य जगलोय आणि मग अजून स्वप्नील भालेरावला काय करायचंय किंवा काय करायचं राहिलंय अजून या टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास जो तू जगलास टेनिस बॉलचा, त्याच्याबद्दल समाधानी आहेस का? आणि अजून काय करायचं राहिलंय की नाही बाबा मला हे अजून करायचंय? तसं तुम्हाला सांगतो, एक खेळाडूने शेवटपर्यंत चांगलं खेळावं असं मला वाटतं. कारण तुम्ही 10 मॅच चांगल्या खेळा आणि एक परफॉर्मन्स खराब करा एका टुर्नामेंटचा, तर तुम्हाला नावं ठेवायला तुमची टीमच बरोबर असते. त्याच्यामुळं मी सांगतो की एका प्लेअरने 100% द्यायचा प्रयत्न करा. ओके स्वप्नील, आत्ताच्या जे घडीला आपण क्रिकेट खेळतो, आत्ताचं क्रिकेट जरा डेव्हलप झालंय, बदललंय. पूर्वीचं क्रिकेट वेगळं होतं, त्यानंतर तर तुझा प्रवास आत्तापर्यंत राहिलाय. बरं आता ठीक आहे, स्वप्नील भालेराव थोडासा आउट ऑफ फॉर्म किंवा थोडासा बॅट पॅच बरोबरीत फॉलो करतो, अनेक टीका किंवा अनेक गोष्टी तुला सामोरं जावं लागत आहे. बट फॉर्म इज टेम्पररी असं म्हटलं जातं. स्वप्नील, आत्ताच्या घडीला जो तू फेस करतोय, आत्ताची जी सिच्युएशन आहे, या परिस्थितीला आणि या या ज्या प्रश्नांना काय उत्तर आहे स्वप्नील भालेरावचं? सर, ज्या टायमाला माझं क्रिकेट सुरू होतं, त्या टायमाला मी कृष्णा सातपुतेंची बॅटिंग बघायचो. त्या टायमाला सरांना इतके उचलून घ्यायचे की सर आले की अख्खे पब्लिक तिथं असायचं. आत्ता अशी परिस्थिती होती, थोडं प्लेयर लोकांनी काय केलं मागं हे प्रेक्षक किंवा त्यांची टीम लगेच विसरून जाते की मागला परफॉर्मन्स तुम्ही काय केलं आहे काय नाही, काही महत्त्वाचं नाही. मग त्यासाठी मी हेच सांगतो की बाबा, एखादा प्लेयर आउट ऑफ फॉर्म चालला आहे की तुम्ही त्याला बॅक करा. मी म्हणतो बाकीची पुढली टीम नाही, पण तुम्ही स्वतःची जी टीम खेळते त्या टीमने थोडं लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या प्लेअरनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या तरी 10 प्लेयर लोकांनी असं केलं पाहिजे की त्या प्लेअरला बॅक केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की 10 प्लेअरमध्ये एक प्लेअर सपातून जातोच. हे स्वप्नील भालेरावचं जे वक्तव्य आहे ते समर्पक वक्तव्य आहे आणि खेळाडूंना विचार करायला लावणार आहे की एखाद्या खेळाडूकडून तुम्ही अपेक्षा ठेवता तर त्या खेळाडूला पडत्या काळामध्ये सुद्धा तुम्ही त्याला बॅक करणं गरजेचं आहे. आणि त्यानं खूप चांगलं वाक्य वापरलं की तुम्ही कालपर्यंत काय चांगलं केलं हे प्रेक्षक लगेच विसरून जातात. आणि आम्ही कायम सांगतो की क्रिकेटमध्ये कालच्या पुण्यावरती आजचा दिवस उगवत नाही, तुम्हाला नवीन दिवसात काहीतरी वेगळं नवीन द्यावं लागतं. स्वप्नील, तुझे आवडते फेवरेट शॉट कोणते आहेत क्रिकेटमधले जे तुला खेळायला आवडतात? तुझे आवडते काही असे फटके, असे शॉट जे स्वप्नीलला मनापासून खेळायला आवडतात? आणि अशा जागा आहेत बघ मैदानावरती, मिड विकेट आहे, कव्हर आहे, लॉग ऑफ आहे, लॉग ऑन आहे, अशा कोणत्या जागांमध्ये जास्त तुला फटके खेळायला आवडतात आणि तुझ्या आवडीचे शॉट? माझा एक शॉट फेवरेट आहे, घुसून ठपाठप. घुसून ठपाठप. आपल्याला दुसरं काही जमत नाही, आपण डायरेक्ट आलो की सुरुवात करतो. स्वप्नील, हाफी टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यानंतर फुलपी टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीकडे आलास. सो मग अजून काही गोल्स राहिलेत काय अचीव करायचे की आज अशी एखादी टुर्नामेंट जी खेळायची किंवा माझं स्वप्न आहे बाबा तिथपर्यंत जायचं, असे काही टार्गेट? आता माझं तर असं काही नाही राहिलं, पण माझं असं स्वप्न आहे की माझे जे गावचे 2-3 प्लेयर आहेत त्यांनी 100% चांगलं खेळावं आणि ISPLसाठी प्रयत्न करावा. गावाची मुलांनी पुढे यावं, ISPLकडे प्रमोट व्हावं, हे स्वप्नीलची प्रामाणिक इच्छा. स्वप्नील क्रिकेट चांगलं खेळतो, मग क्रिकेट व्यतिरिक्त तुझे आवडते छंद? स्वप्नीलला क्रिकेट व्यतिरिक्त काय आवडतं? त्याच्या आवडीचे छंद, तुला पुस्तकं वाचायला आवडतं, व्यायाम करायला आवडतं, की मग स्वप्नीलचं क्रिकेट व्यतिरिक्त आवडते काही छंद कोणते आहेत? क्रिकेट सोडलं तर मला शॉटी बॉल आवडतं. अच्छा स्वप्नील भालेराव, रॅपिड फायर. ओके डन. एका वाक्यात उत्तर द्यायचे. स्वप्नील भालेराव, चहा की कॉफी? कॉफी.
स्वप्नीलला आवडते कॉफी, चहा आवडत नाही, माहित नाही का आवडत नाही, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. मात्र हल्ली अनेक अमृततुल्यच्या तुलनेत चहाच्या काय ते टपरीवरच्या चहानं असली ओळख अजूनही अबाधित ठेवलेली आहे. शहर की गाव? गाव. ओपन क्रिकेट की गावचं क्रिकेट? गावचं क्रिकेट. नॉकआउट पद्धत की लीग पद्धत? लीग पद्धत. स्वप्नील भालेरावचा आवडता कॅप्टन? माझा आवडता कॅप्टन संतोष बालेराव. संतोष भालेराव. स्वप्नील भालेराव फिरायला आवडेल समुद्र किनारी जायला की डोंगर दऱ्यांनी? समुद्र किनारे. मला आवडेल समुद्र किनारी. ओके. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न झाले अरेंज मॅरेज. स्वप्नील भालेरावची आवडती अभिनेत्री? कॅथरीना. कॅटरीना कैफ. आवडता मराठी सिनेमा? आवडता नाही आवडता मराठी नाही आवडता मराठी नाही. आवडता सिनेमा आठवला नाही, जो आठवल्यानंतर आम्ही सांगू. म्हणजे हा स्वप्नील आहे जिथे मन मोकळेपणानं आपल्या बरोबरीत बोलतो, गप्पा मारतो आणि दौंड तालुक्यातला असा स्टार ज्यानं पहिल्यांदा पुणे प्रीमियर लीगसाठी ऑक्शन पद्धतीतून निवडला गेला. स्वप्नील तरुण आहेत मुलं, आज हल्ली भरपूर क्रिकेट खेळायचे, हल्ली बघतो आपण की आज परिस्थिती काय आहे. बट या तरुण मुलांना स्वप्नील काय एखादा सल्ला जाताना की खेळताय चांगलं खेळा, टेनिस बॉलमध्ये करिअर आहेच, नाही असं नाही, मात्र कुठे काय गोष्टी लक्षात घ्या, कोणत्या गोष्टी समजून घेणं अपेक्षित आहे, तू काय सांगशील की आज भविष्याच्या दृष्टीनं काय गरजेचं आहे? आत्ता जे यंग प्लेयर आहेत ते सगळे भारीच खेळतात, पण एक लक्षात ठेवणे सिनियर प्लेयरची जरा इज्जत करणे. ओके. स्वप्नील सर, बोलला तुम्ही आमच्या बरोबरीत गप्पा मारला. स्वप्नीलाचा एक आवडता फटका जो घुसून ठप्पाठप, ही मुलाखत मी संध्याकाळी माझ्या आरजे ऋषी एंटरटेनमेंटला नक्की अपलोड करेल आणि त्याची लिंक तुम्हाला मी सेपरेट देईल. जॉन अण्णांनी सुद्धा स्वप्नीलचं विशेष कौतुक केलं. स्वप्नील खूप शुभेच्छा या मॅचसाठी आणि इथून पुढचा प्रवास तुझा असाच मोठा होत राहू, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होईल अशीच आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण ऐकत होता स्वप्नील भालेरावला विथ आरजे ऋष. 2:53 इट्स टाइम ओव्हर आणि जॉन अण्णांचा कॉल. चला आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस दौंड 11 टीम, आपण शतरक्षण लावून घ्या.